तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट. तर प्रेक्षकांनो अर्जुनला दिसते की सचिन एका मुलीबरोबर आहे हे पाहून अर्जुनला खूप राग येतो आणि तो म्हणतो की हे नक्की काय चाललंय. दुसरीकडे नागराज खूप दारू पित असतो. तो म्हणतो का रे महिपत असा का बघतोय माझ्याकडे, कधी दारू पिताना बघितलं नाही का. त्यावेळी महिपत म्हणतो तू पिऊन घे नागराज, शेवटची पिऊन घे. नागराज म्हणतो 25 वर्ष नागराज शेठ मानणारा महिपत आज काय म्हणतोय नागराज. बरोबर महिपत म्हणतो तू तुझ्या लायकीत उतरला ना मग मला पण माझ्या लायकीत उतरावंच लागेल आणि अशा हाल करून मारणार ना तुला नागराज, तू पाणी पण नसतो मागत. नागराज म्हणतो सोड रे महिपत सोड, तुझ्यासारख्या पोकळ धमक्या खूप ऐकल्यात. इकडे प्रिया विचार करते की नागराजने महिपतला नक्की कुठे लपवलंय. ते दोघे कुठेतरी एकत्र आणि मी बाहेर फेकली गेली आहे. त्यावेळी ते दोघे एकत्र आले होते तेव्हा माझे खरे आईबाप शोधून काढले आणि आता मी तन्वी नाहीये हे सगळ्यांना खरं सांगितलं तर ती खूप घाबरते आणि म्हणते जोपर्यंत नागराज फोन उचलत नाही तोपर्यंत कॉल करत राहणार. पण नागराज काय फोन उचलत नसतो. त्यावेळी नागराज म्हणतो ती तिकडे तडफतीये आणि तू इकडे आणि मध्ये मी एन्जॉय करतोय. इकडे नागराज फोन उचलत नसल्यामुळे प्रिया रागात फोन दिवाणवर फेकून देते. त्यावेळी अश्विन तिथे येऊन बसतो आणि तेव्हा नागराज तिला कॉल करतो. अश्विन बघतो की नागराज काकांनी कॉल केला पण का केला असेल, काय कारण असेल. अश्विन कॉल उचलतो आणि म्हणतो हॅलो नागराज काका मी अश्विन बोलतोय. नागराजने आवाज ऐकल्यानंतर तो म्हणतो तुमचा आवाज येत नाहीये, काही नेटवर्क प्रॉब्लेम असेल आणि फोन तो ठेवून देतो. त्यावेळी प्रिया अश्विनला म्हणते मी तुम्हाला कॉफी आणते आणि बाहेर जाऊन नागराजला फोन करते आणि म्हणते तुम्ही महिपतला कुठे लपवलंय हे सांगत नाही त्यामुळे तुमचंच नुकसान होणार आहे, तुम्हाला माहिती आहे ना. नागराज म्हणतो कसं नुकसान. तेव्हा प्रिया म्हणते तुम्हाला भीती वाटतेय की महिपत सगळ्यांना सांगून टाकन किल्लेदारांच्या ॲक्सिडेंटची सुपारी तुम्ही दिली होती तर त्याचं तोंड कसं बंद ठेवायचं हे मला माहिती आहे. त्यावेळी नागराज म्हणतो कसं सांग. प्रिया म्हणते साक्षीचा उपयोग करून घ्यायचा. आता सगळं फोनवर सांगू का. एक काम करा महिपतला कुठे ठेवले त्याचा पत्ता पाठवा, मी तुम्हाला तिथे आल्यावर सांगते. मी येते तिथे आणि तिथे येऊन प्लॅन सांगते. नागराज म्हणतो मला महामूर्ख समजतीयस का, तुझ्यासारखं महिपत कुठे आहे तुला कोणालाच कळणार नाही. प्रिया म्हणते बरं आपण महिपतला आधी जिथे लपून ठेवलं होतं ना तिथेच भेटा उद्या चालेल ना, असं म्हणून फोन ठेवते. इकडे अर्जुनला सचिनचं खरं रूप कळलेलं असतं. तो त्याच्याकडे जात आणि त्याच्यावर हात उचलतो. जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.